अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुमच्या या जीवनामध्ये वारंवार अडथळे येत आहेत, मन अस्वस्थ आहे, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाहीये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पवित्र श्री गुरुचरित्र पारायण कसे करायचे, पारायण करत असताना आपण कोणते नियम पाळायचे आणि गुरूंची कृपा आपण कशी मिळवायची. श्रद्धा आणि विश्वास असेल तर हा ग्रंथ तुमचे नशीब नक्कीच बदलतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. श्री गुरुचरित्र हे केवळ एक पुस्तक नाही, ग्रंथ नाही, तर तो आत्मशुद्धीचा आणि गुरुकृपा अनुभवण्याचा एक दिव्य मार्ग असा आहे. या ग्रंथामध्ये दत्त परंपरेतील अवतारांचे चरित्र, भक्तांचे अनुभव, कर्मफळाचे तत्वज्ञान आणि गुरुसेवेचे महत्त्व अत्यंत सुंदर रीतीने सांगितले गेलेले आहे. श्रद्धेने आणि नियमपूर्वक केलेले पारायण मनातील भीती कमी करते, नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. तर पारायण सुरू करण्यापूर्वी मन शुद्ध असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण शक्य असल्यास एक दिवस आधीच आपल्याला घर स्वच्छ करून देवघर सजवायचे आहे. गुरुचरित्र ग्रंथ लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तुपाचा अखंड दिवा लावला तर अधिक शुभ मानले जाते. पारायणाच्या पहिल्या दिवशी गणपती स्मरण, गुरुवंदना आणि दत्तस्त्रोत म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आपले नाव, आपले गोत्र आणि कोणत्या इच्छेसाठी आपण पारायण करत आहोत हे आपल्याला मनोभावे स्वामींना सांगायचं आहे. 7 दिवसांच्या या पारायणामध्ये ग्रंथ अध्यायांनुसार विभागून दररोज ठराविक भाग वाचायचा आहे. वाचन मोठ्याने किंवा मनात दोन्ही चालतं, पण उच्चार स्पष्ट आणि भावना मात्र शुद्ध असाव्यात. शक्यतो रोज एकाच वेळी वाचन करायचे असते. वेळ बदलू नये, कारण नियमितता साधनेत महत्त्वाची असते. जर एखाद्या दिवशी वेळ न मिळाल्यास त्या दिवशी किमान काही ओवी वाचून जप करायचा आणि पूर्णपणे खंड कधीच पडू द्यायचा नाही वाचनामध्ये. पारायण काळामध्ये नेहमी सात्विक आहारच घ्यायचा. कांदा, लसूण, मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. शक्य असेल तर गुरुवारी उपवास करायचा, फळाहार घ्यायचा. राग, मत्सर, अपशब्द, वाद टाळायचे आहेत. कारण पारायणाचा खरा उद्देश म्हणजे मन, आपली वाणी, आपली कृती शुद्ध करणे हाच आहे. दररोज श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप किमान 108 वेळा आपल्याला करायचा आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जापही करू शकता. काहींना पारायण काळात स्वप्न, सूक्ष्म अनुभव किंवा मनशांतीची विशेष जाणीव होते. हे सर्व गुरुकृपेचे संकेत मानले जातात. कारण चमत्काराची अपेक्षा ठेवू नये. पूर्ण विश्वासाने केलेली साधना आपोआप फल देते. महिलांनीही श्रद्धेने वाचन करायचे आहे. काही पारंपरिक नियम वैयक्तिक श्रद्धेनुसार पाळले जातात, पण गुरुभावना आणि भक्तीला अधिक महत्त्व देतात. पारायण समाप्तीच्या दिवशी गोड नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. दत्तांची आरती करायची आहे किंवा शक्य असल्यास आपल्याला अन्नदान करायचे आहे. कुटुंबातील सर्वांनी मिळून जय गुरुदत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणत कृतज्ञता व्यक्त करायची आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुचरित्र पारायण म्हणजे इच्छा पूर्ण करण्याचे एक साधन नाही, तर आत्मविश्वास, श्रद्धा, गुरुशी जोडले जाण्याचे मार्ग आहेत. जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने वाचन करतो, तेव्हा गुरु त्यांच्या आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच घडवतात. पारायण म्हणजे केवळ शब्दांचे वाचन नाही, तर तो गुरूंशी जोडला जाणारा एक पवित्र मार्ग आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने श्री गुरुचरित्राचे वाचन करतो, तेव्हा गुरु आपले रक्षण नक्कीच करतात, आपल्याला योग्य मार्गही दाखवतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतात. जर तुम्हाला गुरुकृपा हवी असेल तर आजच संकल्प करा आणि श्रद्धेने पारायण सुरू करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. जेणेकरून
अधिकाधिक लोकांपर्यंत गुरूंचा संदेश नक्कीच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.